आज मी दुपारूनच ब्लॉगिंग सुरुवात केली, कारण सकाळी काही ब्लॉग केलाच नाही. तब्येत पण थोडी खराब होती. इथं मस्त 2 वाजता पपई कापली होती. आबोलीला पपई खायची होती, मग त्यामुळे पपई कापली. पपई भरपूर गोड होती. पपई छोटीशी होती पण खायला इतकी गोड होती, छान लागली खायला. त्यात बिया पण भरपूर निघल्या. मस्तपैकी मावनी, तिच्या पप्पांनी आणि मी मस्तपैकी पपई खाल्ली. छान लागली खायला पण. त्यानंतर परत म्हणजे दुसरे कामं करीत बसले मी. माऊ पण झोपलेली होती आज, त्याच्यामुळं दुसरे घरातले कामं करत बसले. झाडांचं पण वातावरण छान होतं 4-5 वाजता मस्तपैकी. त्यांचा पण फोटो वगैरे काढला मी आज. इथे भरपूर दिवसातून मला आज माझ्या आवडतीचे चॉकलेट खायला भेटले होते. त्यानंतर मस्त मी ते चॉकलेट खाल्ले, कारण हे चॉकलेट मी 12वीला का 11वीला असताना कॉलेजला जाताना खायचे चॉकलेट. इमली चॉकलेट झालं, अजून ते स्ट्रॉबेरी, परत ती काडकीला नाही का इमली लावून भेटायचे ते चॉकलेट पण मला भरपूर आवडायचे. ते चॉकलेट पण मी खायचे शाळेत जाताना कॉलेजला. अशा प्रकारे आम्ही मस्त पपई खाल्ली. त्यानंतर ही मावडी झोपातून उठलीच होती नेमकी. झाडांचं आणि 4:30 वाजताचं हे वातावरण आहे मस्त. माझ्या दारापुढं झाडं भरपूर आहे, सगळे झाडे. त्यानंतर आमची मनोमाव मस्त झोपली होती. ती पण झोपातून मस्त उठली, मस्त तोंड बिन धुत होती. आमचा मनी माऊ नाही, ती मनू केवट असं मस्तपैकी. याला सगळं बोलणं कळतं, लय छान आहे मस्तपैकी. कसं मस्त तोंड पुसतं आहे. त्यानंतर मस्त घरातली कामे आवरून घेतली. संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला होता. त्यात कोणते चॉकलेट हे पण तुम्हाला मी दाखवते, मला आवडणारे. हे चॉकलेट मी खायची, भरपूर आवडायचे. आज संध्याकाळी मस्त वांग्याची भाजी करायची होती मला. कशी केली मी ते तुम्हाला दाखव, कशी करते ती नक्की बघा. त्यानंतर मी इथं 4 भागात वांगं कापून घेतलं. ते मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. 1-2 मिनटं पाण्यातच ठेवलं मी, कारण मी कधी पण वांगं करताना आधी तेलात परतून घेते आणि मग वांगं करते. कारण भरेल वांगं मी असंच करते, म्हणजे कच्चं पण राहत नाही आणि चवीला पण छान लागतं. इथं मी तेलात मस्तपैकी फ्राय करून घेतलं बारीक मीडियम गॅसवर. त्यानंतर मग मी तिथे वाटण तयार केलं. त्यात मी वाटणमध्ये एक छोटासा मीडियम मध्ये कांदा, लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेतलं. ते अशा प्रकारे मी ते वांग्याच्या भाजीला टाकलं, मस्त परतून वगैरे घेतलं. त्यानंतर मी त्याच्यात वांगे ॲड केले आणि थोडंसं 1 ग्लासभर पाण्यात मी ते शिजून दिलं. अशा प्रकारे ते मस्त वांगं शिजून झालं. आणि त्यानंतर मी इकडे मस्त भाजीच्या भाकरी करायला घेतल्या. मस्तपैकी आज मेनू होता माझा भाजीची भाकर आणि वांगं. ते पण भरेल वांगंच म्हणलं गेलं तरी चालेल याला. अशा प्रकारे मी भाजीच्या भाकरी केल्या. मला इतक्या सहसा भाजीच्या भाकरी येत नाही अजून. मी गॅसवर करते, पण चुलीवर भाजीची भाकर अजून जमत नाही. आणि माझ्या घरच्यांना सहसा चुलीवरची भाजीची भाकर खूप आवडते, कारण चुलीची भाजीची भाकर ही कडक लागते ना. गॅसवरची भाजीची भाकर नरम होते. तशा जमल्या तशा मी केल्या. अशा प्रकारे मी मस्त वांग्याची भाजी आणि भाकरी केल्या. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.